नमस्कार, आपलीच बातमी या डिजिटल बातमीपत्रात आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। अपंगाचा हक्काचे घर मिळणार नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही, प्रहार जनशक्ती पक्ष। प्रहार जनशक्ती पक्षाचे चंदू खेळकर व श्याम राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या संख्येत दिव्यांग बांधवसह प्रहार पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी महानगरपालिका या ठिकाणी धडक देऊन आयुक्ताकडे दिव्यांगांच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन दिले। दिलेल्या निवेदनात दिव्यांगांच्या विविध प्रलंबित मागण्या त्वरित निकाली लावण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे करण्यात आली। दिव्यांग कल्याण विभागाच्या विविध मागण्या गेल्या कित्येक महिन्यापासून प्रलंबित असून मनपा या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही यावेळी दिलेल्या निवेदनातून करण्यात आले। यावेळी संबंधित अधिकारी यांना निवेदन देऊन आंदोलने करून बैठका घेऊन सुद्धा अद्यापपर्यंत दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्या निकाली निघाल्या नसून यात मिळाले ते आश्वासन येणाऱ्या काळात प्रलंबित मागण्या निकाली नाही निघाल्या तर आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी चंदू खेळकर व श्याम राजपूत यांच्या दिलेल्या निवेदनातून देण्यात आले। निवेदन देतेवेळी चंदू खेळकर, श्याम राजपूत, वसू महाराज, कमलेश गुप्ता, रितेश शर्मा, नौशाद भाई, सलीम खान, भीमराव वानखळे, अजय तायळे, कांचन मीना, कीर्ती चव्हाण, रेखा काळे, राजकन्या वानखळे, अतुल जयसिंगपुरे, दीपक वैद्यवार, पंकज सोनटक्के, हंसराज हेमंत, अतुल, रेखा बोंडे, आरती रेखाते, आशू सावरकर सह मोठ्या संख्येने प्रहार जनशक्ती पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। हे मात्र विशेष हक्काचं घर मिळावं याकरिता 2018 पासून महानगरपालिकेत आम्ही वारंवार जातोय आणि महानगरपालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयात अशा प्रकारचे पत्र पाठवले। जिल्हाधिकारी कार्यालयाने अजूनही त्यावर निर्णय घेतलेला नाही। तो निर्णय काय झाला नेमका हा आम्हाला सांगावा याकरिता आम्ही गेल्या 3 तासापासून या जिल्हाधिकारी कार्यालयात बसलेलो आहोत आणि ते घर मिळेपर्यंत त्यांच्या हक्काचं अपंग बांधवाच्या हक्काचं घर जिथपर्यंत होणार नाही तिथपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। अधिकाऱ्यांकडून काय प्रत्युत्तर आलं आपल्याला? अधिकारी म्हणतात की 2-3 दिवस थांबा, 2-3 दिवसांनी आम्ही तुम्हाला याचा गोषवारा देऊन सांगतो, माहिती देऊन सांगतो। आम्ही म्हटलं की आतापर्यंत महानगरपालिकेने जेवढे पत्र पाठवले त्या पत्राच्या अनुषंगाने तुम्ही एक आम्हाला असं लिहून द्या की यावर अशा प्रकारची कारवाई झाली म्हणून, तर ते निर्णय घेत आहेत।